राज्यात 6 ठिकाणी निवडणूक लढणार असल्याचं स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी सांगितलं। हातकणंगले, कोल्हापूर, सांगलीसह एकंदर 6 ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं ते पिंपरीत कार्यकर्ता बैठकीत म्हणाले। मवियाची धोरणं पटली नसल्यानं 2022 मध्ये वेगळे झालं होतं आणि त्यानंतर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसनं तेली समाजाचा उमेदवार द्यावा यासाठी तेली समाज एकवटला। आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या तिकिटासाठी कुणबी समाजाकडून लॉबिंग सुरू आहे आणि त्याला तेली समाजाकडून हे उत्तर मानलं जात आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीआधी विनायक बांगडे या तेली समाजाच्या उमेदवाराला दिलेलं तिकीट काँग्रेसनं ऐनवेळी नाकारलेलं। महाविकास आघाडीचे लोकसभा जागा वाटपाबाबत ठरल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं। आज किंवा उद्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात घोषणा होणार असल्याचं ते म्हणाले। काल झालेल्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला फाइनल झाल्याची माहिती त्यांनी। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मराठा आंदोलन पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीमध्ये कितीही ईव्हीएम लागल्या तरी त्या लावायची तयारी प्रशासनानं केलेली आहे। नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी झी24 तासशी बोलताना ही माहिती दिली। आरक्षणासाठी मराठा समाजानं नवं हत्यार उपसले। लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गावामधून किमान 10 उमेदवार उभे करण्याचा निर्णय नांदेडमध्ये घेण्यात आलेला आहे। हिंगोली जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलंय। निवडणुकीमध्ये 1000 उमेदवार आले तरीही निवडणुका व्यवस्थित पार पाडल्या जातील असा विश्वास यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। अकोला जिल्ह्यातल्या 18,75,637 मतदार लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर यंदा जिल्ह्यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 25,963 नवीन मतदार जोडले गेलेत। मतदान प्रक्रियेसाठी 2056 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानं अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सर्व सभापतींनी त्यांची वाहनं सरकारकडे जमा केली आहेत। तसंच जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांची वाहनं जिल्हा परिषदेच्या आवारात लावली आहेत।